हाय फ्रेंड्स, आज मी माझ्या फॅमिलीसोबत नाशिकमधील कपालेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी जात आहे. हे मंदिर माझ्या घरापासून 15 to 20 मिनिट्स डिस्टन्सवरती आहे. सो मी जेव्हा इथे गेलेली, मला ह्या मंदिराबद्दल काहीही माहिती नव्हतं. आय थिंक मी फर्स्ट टाईम गेलेली आहे या टेम्पलचं दर्शनासाठी. इतकं सुंदर क्लायमेट होतं. नाशिक म्हणजे ऑब्व्हियसली यार ब्युटिफुल आणि सुंदर क्लायमेट. तुम्ही वर्षातील 12ही महिने केव्हा पण या, नाशिकमधलं क्लायमेट बेस्टच असणार. सो मला या टेम्पलबद्दल मला काही इन्फॉर्मेशन नव्हती. माझ्या दादाने मला भरपूर काही इन्फॉर्मेशन सांगितली. कपालेश्वर महादेव मंदिर हे नाशिकमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे, जे 14व्या शतकात बांधले गेले आहे आणि ते महाराष्ट्रातील नाशिकमधील रामकुंड आणि पंचवटीच्या पूर्वेस स्थित आहे. ओके, गोदावरी नदीच्या काठावर असलेले नाशिकमधील प्राचीन भगवान शिव मंदिरापैकी हे भगवान कपालेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. हे शांत वातावरणात वसलेले एक भव्य बांधलेले मंदिर आहे. इथे गेल्यावरती एवढं सुंदर वाटणार तुम्हाला, एवढं छान फील होणार. इतर मंदिरापैकी कपालेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदीबैलाची मूर्ती नाही आहे. ओके, तुम्ही हे बघू शकता. बाहेरचं क्लायमेट किती सुंदर आहे. एकदम शांत आणि रिलॅक्स फील होतं इथे. जेव्हा मी गेलेली एवढं सुंदर वाटलं मला. MH15 म्हणजे विषयच वेगळा यार आपल्या नाशिकचा. नाशिक म्हणजे महाराष्ट्रातील सुंदर क्लायमेट असलेले बेस्ट स्थान आहे. तुम्ही केव्हाही या, वर्षातील 12ही महिने केव्हाही आलात तरी तुम्हाला इथे छानच वाटणार. त्याचमुळे नाशिकला बेस्ट क्लायमेट सिटी म्हणून ओळखले जाते. तसेच नाशिक हे देवभूमी म्हणून ओळखले जाणारे स्थान आहे महाराष्ट्रातील. तुम्ही केव्हाही दर्शनासाठी येऊ शकतात. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.